त्यांच्या परीनं अहोरात्र मेहनत करून आपल्या आघाडीचे युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे। आणि हा प्रयत्न करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याचं, प्रत्येक शिवसैनिकाचं योगदान महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आणि त्यांच्या प्रचारामध्ये नक्कीच आहे। परंतु काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपयश आलं याची देखील आम्हाला जाणीव आहे। तिन्ही पक्ष बसून आम्ही त्याचं आत्मचिंतन करू, आत्मपरीक्षण करू। एक मात्र निश्चित आहे की मुस्लिम बंधू भगिनींमध्ये ज्या पद्धतीनं एक निगेटिव्हिटी निर्माण करण्यामध्ये देशभरामध्ये महाविकास आघाडीला यश आलं, त्याच्यामुळे त्यांच्या मताचा आकडा वाढला, जागांचा आकडा वाढला, याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही। दलित बंधू भगिनींमध्ये संविधान बदलणार आहे अशा पद्धतीचा अपप्रचार केल्यामुळं त्यांचा देखील गैरसमज झाला, ती देखील मतं त्यांना पडली। त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा दोष आहे असं मानत नाही। आम्ही हा गैरसमज दूर करण्यामध्ये कमी पडलो हे प्रामाणिकपणानं मी इथं सांगितलं पाहिजे। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं नारायणराव राणे हे 50,000 मतानं निवडून गेले, त्याबद्दल मी देखील त्यांचं मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि त्यांचा देखील प्रचार शिवसैनिकांनी, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, म्हणजे चिपळूणमध्ये शेखर निकम असतील, रत्नागिरीमध्ये माझे कार्यकर्ते असतील, माझे शिवसैनिक असतील जे एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करतात, सिंधुदुर्गामध्ये आमचे सगळे पदाधिकारी असतील, यांनी देखील प्रामाणिकपणानं काम केलं। परंतु कदाचित काही गैरसमजातनं असेल किंवा अन्य काही बाबींमुळे असेल, महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी गैरसमजाचं वातावरण तयार झालेलं आहे। आणि या वातावरणामध्ये काल रामटेकचे माजी खासदार जे आहेत त्यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली। रायगडमधनं आमचे मुख्य प्रतोद भरत शेठ गोगावले साहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि निलेश जे असतील किंवा नितेश जे असतील यांनी देखील पत्रकार परिषद किंवा ट्विट केलेलं आहे। त्या सगळ्या संदर्भात मी स्वतः आज सकाळी माननीय भाजपाचे महाराष्ट्राचे सर्वेसर्वा देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा केली, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांशी चर्चा केली आणि भाजपाचे कोकणातले नेते रवींद्र चव्हाण यांच्याशी देखील चर्चा केली। महायुतीतला एक जबाबदार मंत्री म्हणून माझं जे काय म्हणणं होतं, माझं जे काय मत होतं, हे मी तिन्ही नेत्यांकडे मांडलेलं असल्यामुळे ते मला पत्रकार परिषदेतनं जाहीर करायचं नाही। देवेंद्रजी माझ्याशी काय बोलले, बावनकुळे साहेब काय बोलले, रवींद्र चव्हाण साहेब काय बोलले, हे देखील मला पत्रकार परिषदेमधनं सांगायचं नाही। परंतु मला असं वाटतं की भाजपाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस निलेशजी असतील त्यांचा देखील जो गैरसमज झालेला आहे तो देखील काही दिवसामध्ये दूर होईल। आम्हाला महायुतीनंच भविष्यातल्या निवडणुका लढवायच्या आहेत, त्याच्यामुळं कोणाच्याही वक्तव्यामुळं येणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकींवर परिणाम होऊ नये याची दक्षता प्रत्येकानं घेतली पाहिजे। कृपाळ तुमाणे साहेबांशी देखील मी स्वतः चर्चा केलेली आहे। मी रामटेकचा प्रभारी म्हणून स्वतः त्या निवडणुकीमध्ये होतो। माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, यांनी एकत्र येऊन ती जागा देखील जिंकण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केलेला होता। मी स्वतः तिथे राहिला असल्यामुळे चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी जी त्या बाबतीमध्ये त्या सीटसाठी जी मेहनत घेतलेली आहे ती देखील मी स्वतः बघितलेली आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की विदर्भातली रामटेकमध्ये आम्हाला नक्की अपयश आलं, तिथं आम्ही जागा बदलली, परंतु बाकीच्या जागांवर काही भाजपला यश आलेलं नाही। त्याच्यामुळं एका जागेवर काही वेगळं झालं आणि दुसऱ्या जागेवर काही वेगळं झालं असं बोलण्यामध्ये काही तथ्य नाही। भविष्यातल्या निवडणुका ह्या महायुतीनं एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला लढायच्या आहेत। त्याच्यामुळे माझा मतदारसंघ आणि त्याची मागणी जरी भाजपनं केलेली असली तरी त्याच्यावर मला कुठेही कमेंट करायची नाही, त्या वादामध्ये मला पडायचं नाही।
राणे साहेबांच्या विजयामध्ये नक्की शिवसैनिकांचा वाटा होता. जर काही गैरसमज असतील तर आम्ही ते बसून दूर करू. कारण ज्यांनी माझ्यावर टीका केली की ज्यांनी माझा मतदारसंघ मागितलाय हे काय उभाटाचे पदाधिकारी नाही आहेत किंवा उभाटाचे नेते नाही आहेत, ते आमच्यातलेच आहेत. त्याच्यामुळे नक्की आम्ही गैरसमज दूर करू. आमच्यामुळं महाविकास आघाडीच्या कुठच्याही घटक पक्षाला फायदा होईल अशा पद्धतीची भूमिका माझ्याकडनं घेतली जाणार नाही. त्याच्यामुळे समोरचा कोणतरी बोललाय म्हणून माझ्याकडनं आपण देखील टीकेची अपेक्षा करू नये. ते बोललेत म्हणून मी तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग देईन अशा पद्धतीची देखील अपेक्षा माझ्याकडनं करू नये. शेवटी आमचं हे घरातलं भांडण आहे, महायुतीतलं भांडण आहे. त्याच्यामुळे ते कसं थांबवायचं, कसं पुढे न्यायचं की न्यायचं नाही याची परिपक्वता माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये आहे. आणि स्वाभाविक आहे, जर गैरसमज झाला असेल तर त्याच्यातनं काही वक्तव्य होतात, त्याच्याकडे देखील मला खिलाडू वृत्तीनं बघायचं आहे. कारण आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना माझ्या एखाद्या वक्तव्यामुळं महायुतीमध्ये कुठे मिठाचा खडा पडेल अशा पद्धतीचं वक्तव्य मला करायचं नाही. आणि म्हणून राणे साहेबांना मी स्वतः भेटेन. ते शेवटी सिनियर आहेत, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की फार काळ ही कटुता राहील असं मला वाटत नाही. आणि जे काही गैरसमज आहेत ते आम्ही बसून दूर करू. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक भाजपाच्या कार्यकर्त्यानं, प्रत्येक शिवसेनेच्या कार्यकर्त्यानं, प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यानं आपापल्या परीनं महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत केलेली आहे. त्याच्यामुळे माझी नेते मंडळींना एवढीच विनंती आहे महायुतीतल्या की आपल्या बोलण्यामुळं, आपल्या वक्तव्यामुळं तिघांची जी अतिशय चांगली संघटनात्मक युती झालेली आहे त्याच्यामध्ये कुठं वेडवाकडं होईल अशा पद्धतीचं कोणी बोलू नये. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की माझ्या दृष्टीनं निलेशजींनी केलेलं ट्विट असेल किंवा नितेशजींनी घेतलेली पत्रकार परिषद असेल याच्या संदर्भातला माझा विषय, कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ते बोलल्यानंतर तुमचं म्हणणं काय, ते बोलल्यानंतर तुमचं म्हणणं काय, हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. राणे साहेबांना सोबत घेऊन केंद्रामध्ये कोकणचा विकास करणं हे आमचं ध्येय आहे. राणे साहेबांना कोकणचा अभ्यास आहे. राणे साहेबांसाठी मी स्वतः वाडी वस्त्यांवर फिरलेलो आहे. त्याच्यामुळं ज्या काही विकासात्मक त्रुटी शिल्लक आहेत कोकणातल्या त्या राणे साहेबांच्या माध्यमातून आम्ही दूर करू. निलेशजी, नितेशजींना साथीला घेऊ. त्याच्यामुळं कोणाला जर वाटत असेल की कालच्या ट्विटमुळं आमच्यामध्ये फार मोठा वादंग निर्माण होईल आणि आम्ही भांडू आणि आम्ही काहीतरी वेगळं करू, त्याच्यामुळे माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे. जे काही गैरसमज आहेत ते बसून आम्ही संपू. त्याच्यामध्ये परत तुम्हाला माझ्याकडनं काही ब्रेकिंग मिळेल अशी शक्यता आपण देखील बाळगू नये. आमच्या घरातला हा विषय आहे, युतीतला आहे. जे काही गैरसमज आहेत ते काही कालावधीमध्ये नक्की दूर होतील याची मला खात्री आहे. सर, निलेश राणेंनी ट्विट करताना व्हिडिओ म्हटलंय की राणे कोणाला सोडत नाही, हा त्यांचा धमकीबाजा इशारा समजायचा का? मी फारच छोटा कार्यकर्ता आहे. मी या स्टेटमेंटवर देखील स्टेटमेंट देण्या एवढा मोठा कार्यकर्ताच नाही. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं तो विषय संपलेला आहे हे मी प्रश्न विचारायच्या अगोदरच सांगितलेलं आहे. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम नाही. आपण देखील कृपा करून संभ्रम निर्माण करू नये. माझ्या दृष्टीनं हा विषय संपलेला आहे. मी काय सांगितलं, ह्यालाच गैरसमज असं म्हणतात. ह्याचीच व्याख्या गैरसमज अशी आहे. आता उद्धवजींना भेटले, रश्मी ठाकरेंना भेटले, हे काय लपून राहत नाही. जर पुरावा असेल तर त्यांनी तो सादर करावा. आणि माझी विनंतीच ही आहे की जर आपल्याकडे पुरावा असेल तर भाजपाचे नेते स्वतः देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, राणे साहेब आहेत, त्यांच्याकडे तो सादर करावा. त्याच्यावर पक्षांतर्गत जी काही कारवाई करायची ते एकनाथ शिंदे साहेब करतील ना. पण म्हणून माझं असं मत आहे की त्याच्यासाठी ट्विट करावं अशातला माझा भाग नाही. आणि म्हणून मी एकदा जर सांगितलं की माझं सगळं सांगत असताना की माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे, आता विकासात्मक मला विचारा. खासदार झाल्यावर त्यांनी जिल्ह्यातील 4 प्रश्नाकडे लक्ष देणार असं म्हटलंय. मुंबई गोवा महामार्ग, एअरपोर्ट, पाणी प्रश्न आहे जिल्ह्यात, आणि दुसरं इंडस्ट्री आणणार. आपण
त्याच्याकडे कसं? चांगलं आहे ना. जर राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली फार मोठी इंडस्ट्री या ठिकाणी येणार असेल, कालच मी आपल्याला परवा जे मी ट्विट केलं होतं की मी आनंद महिंद्रांना देखील भेटलो, तर माझी सदिच्छा भेट जरी असली तरी रत्नागिरीमध्ये त्यांनी फार मोठे प्रोजेक्ट आणावेत यासाठीच मी त्यांची भेट घेतलेली होती. त्या साथीला जर राणे साहेबांसारखा नेता असेल तर अजून चांगल्या पद्धतीची इंडस्ट्री येऊ शकते. पाण्याचा प्रश्न जर सुटणार असेल तर आमचं पाठबळ त्यांना आहे. त्याच्यामुळे विकासात्मक दृष्ट्या राणेसाहेब जर पुढे जाऊन काही करणार असतील तर त्यांच्या सोबत आम्ही आहोत ना. आम्ही महायुतीतले आहोत आणि ते करू शकतात. मुख्यमंत्री असताना त्यांनी करून दाखवलेलं आहे, तर त्याच्यावर शंका घ्यायची काय आवश्यकताच नाही. मी सांगतो ना, महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की जो गैरसमज पसरवण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाली त्याच्यामुळे त्यांना ही मतांची सूज आली. जे सांगतायत की आमच्या एवढ्या जागा निवडून आल्या, तेवढ्या जागा निवडून आल्या, तेवढ्या जागा निवडून आल्या, यातली ही जर मतं मायनस केली तर प्रत्येक जागा 1.5 ते 2.25 लाख मतांना ते हरलेले आहे. आणि आता एकदा निकाल लागल्यानंतर लोकशाहीवर विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही आता ईव्हीएम वर काही शंका काढत नाही. पूर्वी ते काढत होते, आता ते काढत नाहीत. त्याच्यामुळे हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल की रिझल्ट ज्यावेळी महाविकास आघाडीच्या वतीनं लागतो त्यावेळी ईव्हीएम चांगली असते आणि वायकर ज्यावेळी जिंकले आणि बाकीचे पराभूत झाले तेव्हा तिथं यंत्रणेवर त्यांनी टीका केली. हे दुटप्पी भूमिका आहे. मी काल ज्यावेळी मुस्लिम बांधवांना विचारलं की नक्की हे काय झालं, कारण माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा जे काय सांगितलं जातं की माझ्या मतदारसंघामध्ये मतदान मागे आलं, माझ्याकडे 27,301 मतदान हे मुस्लिम बांधवांनी केलं आणि त्याच्यापैकी फक्त 1,301 मतं ही आम्हाला पडली. हीच परिस्थिती रायगडमध्ये आहे, हीच परिस्थिती ठाण्यामध्ये आहे, हीच परिस्थिती विदर्भामध्ये आहे. त्याच्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये जो काही गैरसमज पसरवला गेला तो दूर करण्यामध्ये आम्ही अयशस्वी ठरलो. जो कायदा आलेला आहे त्याच्यामुळं कदाचित मुस्लिम बांधवांना देश सोडावा लागेल अशा पद्धतीचा घाणेरडा प्रचार हा त्या ठिकाणी केला गेलेला होता. परंतु ज्या मुस्लिम बांधवांच्या जीवावर हे लोक इतक्या मतापर्यंत पोचले, आजपर्यंत त्या मुस्लिम बांधवांचं यांनी नाव देखील घेतलं नाही, दलित बांधवांचं नाव देखील घेतलं नाही. ते सांगतायत की आम्ही फिरलो, आम्ही मोदी साहेबांच्या विरोधात फिरलो, आम्ही अशी भाषणं केली, आम्ही तशी भाषणं केली, म्हणूनच इथपर्यंत पोहोचू शकलो. हे आपलं दुर्दैव आहे. आणि मी एका मुलाखतीमध्ये देखील सांगितलेलं होतं, गरजेपुरतं कोणाला कसं वापरून घ्यायचं हे चांगलं महाविकास आघाडीला माहिती आहे. आता कोणाच्याही तोंडातनं असा प्र येत नाही की मुस्लिम बांधवांनी आम्हाला मतदान केलं किंवा संविधानाबद्दलचा गैरसमज पसरवून दलित बांधवांनी आम्हाला मतदान केलं, याचा शब्द प्रयोग देखील त्यांच्याकडनं होत नाही. याचा अर्थ ते किती लोकांना वापरून सोडून देणार आहेत याची प्रचिती देखील 48 तासातच मुस्लिम बांधवांना आलेली आहे. हेच मला काल मुस्लिम बांधव सांगत होते. नाही, सोशल मीडियावर ज्या काही बातम्या येतात त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये. मी आजही ठामपणानं सांगतो की सगळे आमदार हे शिंदे साहेबांबरोबर इंटॅक्ट आहेत. उबाठातले काही संपर्कामध्ये आहेत, तसेच उबाठातले काही बीजेपीच्या संपर्कामध्ये आहेत, काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कामध्ये आहेत. आणि अजितदादांनी काल जाहीर केलं की त्यांच्या बैठकीला जे आमदार उपस्थित नव्हते त्यांच्या काही वैयक्तिक अडचणी नव्हत्या, परंतु ते अजितदादांबरोबर आहेत. परंतु ज्या पद्धतीनं सोशल मीडियामधनं काही गोष्टी विरोधक पसरवण्याचा प्रयत्न करतात त्याला काही लोक बळी पडतात. त्या कुठेही काही झालेलं नाही. आम्ही 200 क्रॉस जे केलेले आहेत आमदार ते 200 तसेच आहोत. नाही, ती का आली हा प्रश्न खरा महत्वाचा आहे. ती बातमी का आली, मला हा प्रश्न विचारण्यात आला आनंद आश्रमामध्ये की तुमचे 5 खासदार हे त्यांच्या संपर्कात आहेत. मग मी खरं ते सांगितलं, त्यांचे 6 आमच्या संपर्कात आहेत. त्यांनी खोटं सांगितलं, मी खरं सांगितलं. अशाच त्या सोशल मीडियावर बातम्या तयार होतात. पण मला असं वाटतं की निवडणुकीमध्ये निकाल लागल्यानंतर हे स्पष्ट झालेलं आहे की नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान होणार आहेत. आता तुम्हाला आठवत असेल की निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब निकाल लागल्यानंतर नितीशजींनी असं केलं, चंद्रबाबू नायडूंनी असं केलं, हे देखील सोशल मीडियावर आलं. परंतु त्याच दिवशी संध्याकाळी दोघांनी जाहीरपणाने बिनशर्त पाठिंबा दिला नरेंद्र मोदी साहेबांना. अजून कोणालाही कुठं खाती वाटप झालेलं नाही, अजून कुठंच काही झालेलं नाही, तरी सोशल मीडियावर खाती वाटप देखील आलं. आमच्या 2 खासदारांची नावं नाही, त्यांची खाती पण जाहीर केली. आता मी सोशल मीडियाचा मनापासून आदर करतो, पण आता प्रत्येक घरामध्येच लेखक झालेले आहेत.
मोबाईल घेतला मोरे साहेब, टाईप केलं, पुढे पाठवलं की झालं. त्याच्यामध्ये जास्त एनर्जी वेस्ट होत नाही. आता मी शिंदे साहेबांना सकाळी फोन करून विचारलं, साहेब आपले 2 मंत्रिपद जाहीर झाली का? ते म्हणले अरे असं कसं होईल? पण म्हटलं साहेब झाले, बातमी आली. तसं बीजेपीची पण झाली. 4-1 झालं, 5-1 झालं, 3-1 झालं. मग मी दिल्लीमध्ये माझ्या मित्राशी बोललो, बा अशी काय बैठक झाली का? तर ते म्हणलं ही बैठक कदाचित रत्नागिरीमध्ये झाली असेल, पण दिल्लीमध्ये झाली नाही. अशा पद्धतीच्या ह्या बातम्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. नेते मंडळी पूर्ण नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास ठेवलेली आहेत. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी साहेब जो काही निर्णय घेतील, जी काही मंत्रिपदं जाहीर होतील, ही दिल्लीतनं जाहीर होतील. आमच्या नेत्यांना विश्वासात घेऊन, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना विश्वासात घेऊन जाहीर होतील. पण माझ्या माहितीप्रमाणे जी खरी बातमी आहे ती तुम्हाला सांगतो. 5-1, 4-1, 3-1, 2-1 की 1-1 अजून काहीच ठरलेलं नाही. नरेंद्र मोदी साहेबांचा शपथविधी झाल्यानंतर त्याच्यामध्ये निर्णय घेतले जातील. शपथविधीच्या वेळी कुणी शपथ घ्यायचा हे सगळे नेते मंडळी ठरवतील. त्याच्यामुळे आज मला वाटलं तर थोड्या वेळानं तुमच्याकडे सुद्धा सोशल मीडियावर येऊ शकतं की उदय साहेबांनी इकडनं दिल्लीमध्ये जायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्यात काही तुम्ही नवल वाटून घेऊ नका. त्या सगळ्या गोष्टी ह्या एन्जॉय करायच्या असतात, वाचून सोडून द्यायच्या असतात. ऑथेंटिक जोपर्यंत पत्रकार परिषद होत नाही, जोपर्यंत जाहीर होत नाही. आता मीच वाटतं परवा सोशल मीडियाला एक पत्र फॉरवर्ड केलं. ते का केलं तर त्याच्या अगोदर रत्नागिरीतनं 2 तास अगोदर एक अशी बातमी आली, रत्नागिरीतनं आली, माझ्याकडे त्याचा प्रूफ आहे, की चंद्राबाबू नायडू हे अमुक माणसाला भेटले. आता चंद्राबाबू नायडू भेटले हे रत्नागिरीतल्या माणसाला कळलं, आम्हाला कोणाला कळलं नाही, हे आश्चर्य होतं. म्हणून ताबडतोब मी चंद्राबाबू नायडूंची जी सही आहे ते पत्र मी फॉरवर्ड केलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की फार बातम्या आपल्याकडनं पण तयार होतात, त्याच्याबद्दल मला आदर आहे. आपल्याकडनं म्हणजे तुमचं नाही, तुम्ही बरोबर ना? हा बरोबर. मी तुमच्याकडनं असं म्हटलं नाही, तुम्ही तर करताच, तुम्ही न विचारता पण चौकट टाकता, ते सोडून द्या. माझं फक्त म्हणणं असं आहे की याची खात्री केली गेली पाहिजे. आता कालचं परवाचं रत्नागिरीतलं एक उदाहरण सांगतो की वैयक्तिक मारामारी झाली किंवा वैयक्तिक काहीतरी आपापसामध्ये झालं तर त्याच्यामध्ये ताबडतोब ह्या पक्षाच्या माणसानं त्या पक्षाला मारलं, त्या पक्षाच्या माणसानं त्या पक्षाला मारलं, हे जे काय आहे ह्याच्यातनं मला असं वाटतं की आपण कायदा आणि सुव्यवस्था आपण बिघडवतोय का ह्याचं देखील भान प्रत्येकाला असलं पाहिजे. कारण मी दोघांनाही विचारलो, तू काय पक्षाचा म्हणून त्याला मारलास काय? तो म्हणला काय माझा संबंध नाही. त्याला फोन लावून विचारला, तो भाजपचा होता म्हणून त्याला शिवी घातलीस काय? तो म्हणतो काय म्हणणं नाही. मग तुमचं म्हणणं काय? आमचं पूर्वीपासून वैयक्तिक आहे. आता पूर्वीपासून तुमचं वैयक्तिक आहे, त्याचा आणि पक्षाचा काहीच संबंध नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या बातम्या आहेत ना, हा मग त्याच्यामध्ये मी जे वाचलं, शिंदेच्या काय गटाच्या आधी शिंदे गट नाहीये, शिवसेना धनुष्यबाणासहित आमच्याकडे आहे. निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे की शिवसेना याचे मुख्य नेते हे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांची निशाणी ही धनुष्यबाण आहे. आणि उभाठा आम्ही का म्हणतो तर शिवसेना जी आहे त्यांच्याकडे त्याचं नाव त्यांनी स्पष्ट असं ठेवलेलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्याच्यामुळं आम्ही त्यांचा गट म्हणत नाही, जसं आम्ही त्यांना उभाठा म्हणतो तसं आमच्या ह्याला पण तुम्ही शिवसेना म्हणा ना. त्याच्यामुळे धनुष्यबाण आमच्याकडे आहे. माझं तर त्या बाबतीमध्ये स्पष्ट मत असं आहे की अपयश ही सांघिक जबाबदारी आहे. कोणाच्या एकाच्या डोक्यावर जी खापर काही लोक फोडतात, सांघिक जबाबदारी आहे. काही लोक कमी पडली असतील, काही लोक जास्त पद्धतीनं काम केलं असेल. ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आता आमच्याकडनं थोडा मतदारसंघ आमचा मागे राहिला, आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ही राजकारणातली एक प्रोसिजर आणि त्या संपूर्ण प्रोसिजरला काही देवेंद्रजी फडणवीस जबाबदार नाहीत. त्याच्यावर एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय समर्पक असं उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं ही सांघिक जबाबदारी आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी सरकारमध्ये राहावं ही आमची भूमिका आहे आणि जी एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे ती आमची भूमिका आहे. त्या भूमिकेला आम्ही ओव्हररूल करत नाही, कारण आम्ही त्यांच्या पक्षामध्ये काम करतो, आम्ही त्यांचं नेतृत्व मानतो. त्याच्यामुळे देवेंद्रजींसारखा एक नेता सरकारमध्ये असणं ही आमची तर प्रायोरिटी आहेच, पण महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने देखील असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये थोडे गैरसमज असे झालेले आहेत. जे सकाळी मी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांशी बोललो, ज्या काही स्टेटमेंट देत आहेत किंवा ज्या काही गोष्टी होत आहेत त्याच्यामुळे रायगडमधनं काल आमचे भरत शेठ गोगावलेंनी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की या सगळ्या गोष्टीचं जोपर्यंत क्लेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टीमध्ये सक्रिय होणार नाही. आता ही त्यांची ती भूमिका आहे रायगडवासियांची.
माझ्याबरोबर जे शिवसैनिक बोलले त्यांची देखील हीच भूमिका असू शकते. परंतु महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर मग ते डावखरे असतील किंवा XYZ कोणी असतील आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मनातल्या शंका दूर झाल्यानंतर जीव ओतून आम्ही काम करू आणि महायुतीचा जो पण उमेदवार असेल त्याला निवडून आणू. संजय मोरेंचं नाव देखील रेसमध्ये आहे. दीपक सावंत देखील मुंबईमधनं इच्छुक आहे. मुंबई शिक्षक मधनं देखील आमचे उमेदवार इच्छुक आहेत. किशोर दराडे नाशिकमधनं आमचे इच्छुक आहेत. त्या सगळ्या याच्यावर देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा बसतील, या 2 दिवसामध्ये निर्णय करतील आणि जो निर्णय होईल तो आमच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या काही ह्या चाललेल्या शंका आहेत ह्या दूर झाल्यानंतर आम्ही जोरात काम करू. हा आहेत ना भरला. संजय मोरे आमचे नाही 400 पारची ही जी भीती निर्माण केली गेली ही संविधानाच्या बाबतीत केली गेली. आणि आपण जर मागं जाऊन इतिहास बघितला, आपल्याकडे सगळ्यांकडे गुगल आहे, तर संविधान बदलणार हे पहिलं वक्तव्य राजीव गांधींनी केलं होतं, माजी पंतप्रधान. त्यांनी असं सांगितलेलं होतं की या देशामध्ये संविधान हे काँग्रेसच बदलू शकतो आणि मी ते संविधान बदलून दाखवणार. परंतु हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायला कमी पडलो आणि आम्हाला ज्यांना संविधानावर कधीही बोलायचं नव्हतं, संविधानाला धक्का देखील लावण्याचा प्रश्न येत नाही असं नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेलं असताना सुद्धा ते हे निगेटिव्हिटी पसरवण्यामध्ये यशस्वी झाले. आम्ही कमी पडलो ना त्याच्यामध्ये. कोणी संविधान बदलण्याचा परत एकदा सिक्वेन्स सांगतो. संविधान बदलण्यावर जे 2 खासदार बोलले हे अतिशय वाईट पद्धतीनं बोलले, त्याच्याबद्दल आम्ही त्यांची पाठराखण करतच नाही. पण त्याच्यानंतर सुद्धा पुण्याच्या भाषणामध्ये आणि मुंबईच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितलं की संविधान आम्ही बदलणार नाही, उलट संविधान जे बदलतील त्यांच्या विरोधात आम्ही उभं राहू. त्याच्यामुळे आता खासदाराचं मानायचं की पंतप्रधानांचं मानायचं, मुद्दा तेच ना. त्याच्यामुळे हा डिलेवर, सगळ्यात महत्वाचं डिलेवर झालं नाही. हा सांगा. कशाबद्दल? कशा? नाही मला माहित नाही, मी वाचते. मला आता ते त्या प्रकरणात होते हे पण मला माहित नाही. हा संभ्रम जबाबदारीनं सांगतो, हा जिल्ह्यामधला संभ्रम नव्हता, हा देश पातळीवरचा संभ्रम होता आणि तो संभ्रम निर्माण करण्यामध्ये महाविकास आघाडी ही यशस्वी झाली. पण जे काल माझ्या मतदारसंघामध्ये किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये घडलं तेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाले असेल. स्वतः मुस्लिम बांधव येऊन सांगत होते की ज्यांच्यासाठी तुमच्या विरोधामध्ये जाऊन आम्ही मतदान केलं त्यांनी आमचं नाव देखील घेतलं नाही, त्याच्यामुळे हे आमच्या सोबत काही उभं राहणार नाहीत. विधानसभेला आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आमच्याकडनं जे काय घडलं हे ह्या निवडणुकीपुरतं घडलेलं आहे. हे इथंच नाही आहे. काल मी संध्याकाळी रायगडला होतो, रायगडचे मला सगळे मुस्लिम बांधव भेटले. काल मला श्रीवर्धनचे मुस्लिम बांधव भेटले, खेडचे, सगळीकडेच आहे. हा ट्रेंड जो होता हा फक्त काय रत्नागिरी जिल्ह्यापुरता नव्हता, पूर्ण महाराष्ट्रामध्ये होता आणि देशामध्ये होता. हा सर, राज्य मंत्रिमंडळाची विस्तार या महिन्यात होईल का? कारण कालच्या बैठकीत अजित पवार यांनी तशी सूचना काही वक्तव्य केली. आता राज्य, जसं मगाशी मी सांगितलं की चंद्राबाबू नायडू साहेब हे राहुल गांधींना भेटले, हे रत्नागिरीत बातमी तयार झाली. तसं मंत्रिमंडळाचा विस्तार होईल की नाही हे रत्नागिरीत मी सांगू शकत नाही. हे नेते मंडळींची जबाबदारी आहे. नेते मंडळी योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. उपोषणाला बसणार आहेत. मला प्रशासकीय बाब माहित नाही, परंतु मला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मनोजजींना एक प्रामाणिकपणानं शासनामार्फत एक विनंती करायची आहे की मराठा आरक्षण 10% देण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं घेतला. निजामकालीन नोंदी आहेत त्यांना देखील प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतलेला आहे. सगळे सोयरींच्या बाबतीमध्ये ज्या तक्रारी आल्या आहेत त्याचं व्हेरिफिकेशन सुरू आहे. त्याच्यामुळं मनोजजींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा केलेली आहे. त्याच्यामुळे माझी सरकारच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की उपोषणाचा आयुध त्यांनी उचलू नये, सरकारशी त्यांनी चर्चा करावी. सरकारशी चर्चा करून
त्यांना जे काय हवंय मराठी बांधवांसाठी, मराठा बांधवांसाठी ते करून घेण्याचा प्रयत्न करावा. सरकार मराठा समाजासोबत आहे. ओबीसी समाजाचं काही काढून न घेता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल ही सरकारची भूमिका होती आणि ते 10% आरक्षण हे सरकारनं देऊन दाखवलेलं आहे. महायुती नक्की राहील. महायुतीच्याच माध्यमातून आम्ही लढू. ज्या काही चुका झालेल्या आहेत, ज्या काही त्रुटी आहेत हे आम्हाला कळलेल्या आहेत. त्याच्यावर सगळ्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मार्ग काढू आणि आज ठामपणानं रत्नागिरीमध्ये सांगतो, माझा विश्वास, आत्मविश्वास, अतिविश्वास नाही, सरकार महायुतीचं येईल आणि ज्या पद्धतीनं आता आमचे महायुतीचे आमदार आहेत तोच 200चा आकडा आम्ही पार करू. विधानसभेची निवडणूक ही 4 महिन्यानंतर होणार आहे. पदवीधरची मतदारसंघाची निवडणूक अगोदर आहे, त्याच्यानंतर ती आहे. मनोजजींच्या देखील मनामधल्या असलेल्या शंका ह्या दूर होतील. कारण शेवटी एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे, ओबीसींचं काही हिरावून न घेता, ते देखील मनोजजींना माहिती आहे आणि त्याच्यामुळे मनोजजींची समजूत काढण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. नाही, आता हे कसं आहे, आत गेल्यानंतर तुम्ही कोणाला मतदान केलं हे तरी मला कुठं माहिती आहे. त्याच्यामुळे आज तुम्ही सांगितलं मी तुमच्या सोबत आहे. शेवटी लोकशाही मधला हा प्रकार आहे, तुम्ही माझ्यासोबत आहे, ओके. मी आता असं कसं सांगू शकतो की आता तुम्ही मला सांगितलं की मी 100% तुमच्या बरोबर आहे, पण तिथे आत गेल्यानंतर तुम्ही कुठचं बटन दाबलाय हे मोबाईल मधनं फोटो काढून दाखवलं तर मला कळेल. आता मला काही कळणारच नाही ना. शेवटी लोकशाहीमध्ये विश्वास हाच महत्वाचा आहे आणि मला विश्वास आहे की मच्छीमारांसाठी असेल, दलित बंधू भगिनींसाठी असेल, मुस्लिम बांधवांसाठी असेल किंवा सगळ्या समाज घटकांसाठी असेल, कुठेही वाद न लावता, कुठेही मारामाऱ्या न होता आजपर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्यामध्ये मिळून मिसळून राहिलेलो आहे. त्याच्यामुळे विधानसभेला नक्की ते मला आशीर्वाद देतील याची पूर्ण खात्री आहे. तेच सांगतो ना, त्याच्यामुळे ते वातावरण एवढं, इव्हन तुम्ही अनेक मतदारसंघ जर आपण बघितले, अनेक मतदारसंघ बघितले, हा ना, माझं की आम्हाला पक्षासाठी जे स्ट्रगल करायला लागलं त्या ह्याच्यातून आम्ही पुढे गेलो शकतो. त्यामुळे कोण मोठा नाही कोण छोटा, सगळे सारखे. नाही, हेच मी तुम्हाला सांगतो, 48 तास झाले नाही तो परत मोठा कोण नाही छोटा कोण, बरोबर. त्याच्यामुळे अजून 2 महिने थांबा. सांगलीमध्ये मोठा कोण छोटा कोण म्हणण्यापेक्षा विशाल पाटील हे सगळ्यांवर मात करत निवडून आले. आज त्यांनी कदाचित काँग्रेस पक्षाचं समर्थन केलं असेल, त्याच्यामुळे सगळंच काय अलबेल नाही. समोरच्याकडे बोट दाखवताना 3 बोटं आपल्याकडे असतात. थांबा, अजून 2 महिने वाट बघा, त्याच्यामध्ये फार बदल होणार आहेत. आता खरं 48 तासानंतर सुरुवात झालेली आहे. मोठा कोण छोटा कोण आता ते पहिले ठरवू देत. आता उद्या त्यांची प्रेस कॉन्फरन्स होईल. आता कोणी सांगितलं, उबाठाच्या लोकांनी सांगितलं की मोठा मी आहे, की यांनी सांगितलं पहिलं मोठा म्हणून ते मोठं. आता काँग्रेस मोठा भाऊ होता, आता उबाठानं सांगितलं सगळे सारखे आहेत. परत दुसरं कोणतरी सांगेल ना मी मधला आहे, मोठा आहे, छोटा आहे. त्यामुळं एकीकडे त्यांनी घोषणा केली की महायुती महाआघाडीचा उमेदवार प्रवेश घेईल आणि आज ते मुंबईमध्ये देखील मॅडम हेच झालेलं आहे. कपिल पाटील साहेब जे शिक्षक मतदारसंघाचे आमदार होते त्यांना सांगण्यात आलं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. त्यांनी त्यांचा उमेदवाराचा फॉर्म भरला. तिथं देखील शिवसेना आता उमेदवार उभं करते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणत्या नेतृत्वावर मला बोलायचं नाही, पण आमच्यावर टीका करत असताना आपण पण आता 1 महिन्यामध्ये गमती जमती बघू नये. उमेदवाराच्या
स्वातंत्र्य दिन असतं लोकसभा निवडल्याचं, ते भाजपने सर्वे केला आणि तो चुकीचा तर अधिक सीट आल्या असतील. नाही, मी असं म्हणणार नाही की भाजपनं सर्वे केला आणि तो हे झाला. शेवटी ही लोकशाहीमधली प्रोसिजर आहे. मगाशी कोणीतरी सांगितलं ते एक महत्वाचं आहे की काही उमेदवार हे म्हणजे उद्या फॉर्म भरायचा आहे तर आज डिक्लेअर झाले, त्याचा देखील काही ठिकाणी फटका पडलेला आणि तो काय कोणाचा दोष नाहीये, तो काय भाजपचा दोष आहे की शिंदे साहेबांचा दोष आहे अशातला भाग नाही. आता ह्या सगळ्या प्रिकॉशन घेतील ना, या सगळ्या प्रिकॉशन घेतील. किती जागा लढवायच्या आहेत, किती जागा लढवायच्या नाहीत, भाजपनं कुठच्या लढवायच्या आहेत, अजितदादांनी कुठच्या लढवायच्या आहेत, शिंदे साहेबांनी कुठच्या लढवायच्या आहेत, हे लवकरात लवकर फायनल होईल. उद्या आमची पक्षाची बैठक आहे, शिंदे साहेबांनी बोलवलेली आहे, आमदारांची, आमच्या सगळ्या मंत्र्यांची. तिथे देखील काही चर्चा होईल. पण मला असं वाटतं की जो आम्ही धडा शिकलेलो आहोत त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ. भविष्यामध्ये पुन्हा राज्यामध्ये ट्विट किंवा पत्रकार परिषद घेतली जाणार नाही या मतदारसंघाबद्दल कोणाची खात्री? एक मिनिट, पत्रकार परिषदेमध्ये आता तुम्ही एक मला प्रश्न विचारला, पुढच्या पत्रकार परिषदेत मी विचारणारच नाही असं होऊ शकतं का? मी काय सांगितलं, माझ्या दृष्टीनं हा विषय संपलेला आहे. माझ्या दृष्टीनं कुणी ट्विट थांबवावं, कुणी पत्रकार परिषद घ्यावी, आता तुम्ही प्रश्न विचारावा की नाही विचारावा मी कसं बंधन नाही, शेवटी लोकशाही आहे. मी माझ्या दृष्टीनं सांगितलं की मी आज पत्रकार परिषद घेऊन नुसता माझ्या मतदारसंघाचा नाही, माझी पहिल्यापासूनची जर पत्रकार परिषद आपण बघितली तर कृपाळ तुमाणे साहेबांनी जी काही पत्रकार परिषद घेतली त्यापासून इथल्या ट्विटपर्यंत मी भाष्य केलेलं आहे. तर माझ्या दृष्टीनं रत्नागिरी सिंधुदुर्ग मधला जो काही ट्विटचा आणि याचा विषय आहे तो माझ्या दृष्टीनं संपलेला आहे. मी दुसऱ्याचं कसं काय सांगू शकतो? मी काय सांगितलं माझ्या दृष्टीनं आणि मला देखील तुम्हाला विनंती करायची आहे की परत असं ट्विट जर आलं तुम्ही पण मला प्रश्न विचारू नका. माझ्या दृष्टीनं प्रश्न संपला. मी दखल हा शब्द प्रयोग केलेला नाही. मी काय सांगितलं, माझ्या दृष्टीनं हा प्रश्न संपलेला आहे. अनेक शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जातात. निवडणुकीत चांगल्या जागा त्यांना मिळणार. एकनाथ शिंदे साहेबांची एकही जागा निवडून येणार नाही असं देखील काही महाभाग रोज 9:30 वाजता सांगत होते. आमचा स्ट्राईक रेट हा उबाटापेक्षा जास्त आहे, 48% आहे. 2 जागा आमच्या अतिशय कमी फरकानं आम्ही पराभूत झालेलो आहोत. मतं देखील उबाटापेक्षा जास्त आम्हाला पडलेली आहेत. म्हणजे आमच्यावर राजकीय सूज आलेली नाही, जशी मुस्लिम बांधवांच्या, दलित बांधवांच्या मतावर न काही लोकांवर आलेली आहे. आणि जे काय आगपाखड करतायत हे फार चुकीचं आहे. तरी देखील आम्ही 7च का आल्या याचं देखील आम्ही आत्मचिंतन करणार आहोत. एकनाथ शिंदे साहेब हे गावागावामध्ये जाऊन लोकांमध्ये जाऊन मिसळणारा आपला मुख्यमंत्री आहे. त्याच्यामुळे नक्की ते याचा विचार करतील आणि या सगळ्याचं उत्तर आम्ही व्याजासकट विधानसभेच्या निवडणुकीला देऊ. नाही, चर्चाच नाही ना. नाही, मी ह्या 2 जागेचं म्हणत नाही, मी फक्त शिवसेना म्हणून 2 सांगितलं. हे पण आहे की राष्ट्रवादीला कोणाला मिळालं, शिवसेनेला कोणाला मिळालं, नितीशजींना कोणाला मिळालं, लोकसभेचं अध्यक्षपदावर कोण बसणार आहे, इथपर्यंत वाटप झालंय खाते वाटप इकडे. हा, ते पण फायनल झालं. तर मागणी करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सक्षम आहेत. आम्हाला काही मागणी करण्याची गरज नाही. एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य नाही. आमदार शिवसेनेचा असेल, धनुष्यबाणाचा. धनुष्यबाण परत म्हणले 2 फक्त. आता मगाशी उत्तर दिलं नाही सर. किशोरजीने हा प्रश्न मला विचारला होता, महायुती लढणार की नाही लढणार. जर मी सांगितलं ना, आता तुम्ही लांब असल्यामुळे तुम्हाला ऐकलं ना. ठीक आहे. कोणाबरोबर? आता मैत्रीपूर्ण लढत करायचं कोणतरी पक्ष लागतो ना समोर, म्हणून सांगितलं महायुतीनं लढणार.
तर भगवती ब्रेक वॉटर मिळाले का कसलं भगवती वॉटर ब्रेक वॉटर काय ते मंजूर झाले ना त्या आता 1 तारखेपर्यंत बाकी सगळे सुदैवी आहोत, आपण दुर्दैवी आहोत. बाकी सगळ्याकडची आचारसंहिता शिथिल झाली. आपल्याकडे पदवीधर आहे म्हणून एक पदवीधरची निवडणूक आहे ना. ठीक आहे, धन्यवाद. हे जरा मागे घेतलं तर बरं होईल.